कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्याला का नाही मोठ्या मालकासनी अंगठी आणि चेन घ्यायची आहे बरं का। आणि हा जेवणाचा मेन्यू ताई त्यासाठी तर केटरिंग वाल्याला बोलवायला लागेल। मग त्यांचं जेवण टेस्ट करायचं, मग नंतर ते मेन्यू ठरवायचा। आणि हा ताई आणि आपण कुणाकुणाला बोलवायचं म्हणजे बघा, मी लिस्ट काढून ठेवते। आपले नातेवाईक आहेत, आपल्या कंपनीतले लोक आहेत, आपल्या फॅक्टरीतले लोक आहेत, हा अजून ते नोकर चाकर, तेच तर 2 ते 3 हजार स्टाफ झालाय बघ। आणि हा ताई, अगं मला सांग, त्या मास्तरणीच्या घरला आमंत्रण पत्रिका पाठवायची ना? आमंत्रण पत्रिका पाठवण्या अगोदर त्यांना घरला यायचं आमंत्रण द्यायला पाहिजे। म्हणजे अट काय, त्या घरला आल्या बिगर आमचं लग्न काही होणार नाही। त्यामुळे आता तू जो काय पाडा वाचलायस, त्या घरला आल्याशिवाय त्याला काय बी अर्थ नाही। अगं ताई ऐक की, मी काय म्हणत होते, बाबा हे काय केलं तुम्ही? तुम्ही लग्न करणार आहात भुवनेश्वरी मॅडमशी? करावं लागेल बा, पण मी अट घातली तिला। मी तिला अट घातली की पहिल्यांदा अक्षरा घरी येईल आणि मग मी लग्न करेन। बाबा हे काय केलं तुम्ही? हे कधीतरी करावं लागणार होतं अक्षरा। त्यामुळे बाळा आता तू काळजी करू नको, सगळं नीट होईल। भुवनेश्वरी स्वतः येईल तुझी मनधरणी करायला, तुला मानानं घरी घेऊन जाईल ती। हे का केलं बाबा? का केलं म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी भुवनेश्वरी मॅडमशी लग्न का करावं असं वाटलं? बाळा मला त्या बाईशी लग्न करायचं नाहीये, कधीच नाही। पण मी काय करू, माझ्याकडे दुसरा उपाय नाहीये। मी जर तिच्याशी आता लग्न केलं नाही, मी जर तिच्यासमोर झुकलो नाही, तर ती तुम्हा दोघांना एकत्र येऊ नाही देणार कधीच। तुमचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही बळी दिलात, स्वतःचा बळी दिलात तुम्ही। बळी दिला असं नाहीये। मी फक्त मुरड घातली माझ्या हट्टाला। बाबा हट्ट नाहीये हा, पण नाईलाज आहे तुमचा। पण अक्षरा माझा स्टँड चुकीचा होता ना? नाही बाबा, चुकीचा बरोबर होता उलट। हो भुवनेश्वरी मॅडम, जे काही वागल्यात तुमच्याशी अधिपतींशी जो काही खोटेपणा केलाय, अधिपतींना शिकू दिलेलं नाही बाबा, त्यांच्यावर इतका अन्याय केलाय त्यांनी, हे सगळं बघता बरोबर होतं तुमचं स्टँड, काहीच चूक नव्हतं त्यात। अक्षरा, यामध्ये तुमचा संसार भरडला जातोय त्याचं काय? नाही बाबा, आमचा संसार भरडला जातोय कारण त्याला आम्ही जबाबदार आहोत, आमची चूक आहे। मला परिस्थिती हँडल नाही करता आली बाबा, अधिपतींनी मॅच्युरिटी दाखवली नाही, म्हणून आता आम्हाला त्रास होतोय। ह्यात तुमचा काहीही दोष नाहीये। असं नाहीये अक्षर। बाबा खरंच, मी खरंच सांगते, एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी तुम्ही एकदा तरी मला सांगायचं। अक्षरा, तू असा विचार कर की माझ्या या निर्णयामुळे तू आणि अधिपती एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, म्हणजे तुला बरं वाटेल। बाबा मला बरं कसं वाटेल? अक्षरा, मी माझी चूक दुरुस्त केली आहे। पण बाबा तुम्हाला कळतंय का, एक चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही अजून एक चूक करून ठेवली आहे। आता काय करणार अक्षरा? असं काही करू नका बाबा। बाबा प्लीज, मी खरंच सांगते, तुमच्या खांद्यावर पाय ठेवून आम्हाला संसार बांधायचा नाहीये। आता मागे नाही फिरू शकत बाळा मी। तुम्ही सांगा बाबा, नाही जमणार। नाही अक्षरा, असं कसं? सांगा, विचार बदलला सांगा। अक्षरा, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे भुवनेश्वरीशी लग्न करण्याची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।